नमस्कार. मी पत्रकार संभाजी गोल्डे. आपलं कवी शंभू या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आपण या ठिकाणी आज एका वेगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. मागील 20-25 वर्षामध्ये आपण शिरूर तालुक्यामध्ये जर पाहिलं तर विविध भागांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. नुकताच झालेल्या विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काही भागांमध्ये पाणी टंचाई, पाणी हा मुद्दा कळीचा मुद्दा ठरला होता. चासकामान आणि डिंबा कालवा आल्यापासून शिरूर तालुक्यातील बहुतांश क्षेत्र हे बागायती क्षेत्र झालेले आहे. जी शेती 4 महिने 8 महिने फक्त ओलिताखाली येत होती, ती शेती आज 12 महिने ओलिताखाली येऊ लागलेली आहे. आज शेतकऱ्यांच्या हातामध्ये थोडासा पैसा यायला लागलेला आहे, मात्र त्यातील बराचसा पैसा हा पाईपलाईन, घर, कुटुंब खर्च, आजारपण, मुलींचे विवाह यामध्ये निघून जातो. आज शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रासायनिक खतांचा वापर होऊन शेती विकसित होत आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर सांगायचं झालं तर भविष्य काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा भीषण अशा पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. आज आपल्याला उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी आणि पिण्यासाठी जो पाण्याचा संघर्ष करावा लागतोय, त्याहून वेगळा संघर्ष आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार आहे. यासाठी आजच आपण जागरूक होऊन यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण शिरूर तालुका हा जसा शेतीने नंदनवन झालेला आहे, त्याचप्रमाणे औद्योगिकरणानेही शिरूर तालुक्याला एक वेगळं वलय, एक नाव आणि एक उंची मिळाली आहे. परंतु जर हे नागरीकरण, औद्योगिकरणामुळे वाढलेलं नागरीकरण भविष्यामध्ये असंच वाढत राहिलं तर शिरूर शहरापासून तर कोरेगावपर्यंत जर आपण त्या वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर तालुक्याची लोकसंख्या एका बाजूला आणि औद्योगिकरणामुळे वाढलेलं नागरीकरण एका बाजूला, याचा जर तफावत करून पाहिली, याची जर आकडेवारी पाहिली तर भविष्यामध्ये ही आकडेवारी निश्चितच वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि पुण्या मुंबईच्या शहरांबरोबर हे नागरीकरण पोचल्याशिवाय राहणार नाही. कारण आज आपल्या परिसरामध्ये शिरूर तालुक्यामध्ये हे नागरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. रांजणगाव, कारेगाव, शिक्रापूर, कोंडापुरी, कोरेगाव भीमा, सणसवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेल्या नागरीकरणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता भासत आहे. रोज लाखो करोडो लिटर पाणी या नागरीकरणामुळं वापरलं जात आहे, औद्योगिकरणामुळं वापरलं जात आहे. आणि भविष्यामध्ये आज आपण जे काही चासकामांचं, डिंब्याचं पाणी वापरत आहोत शेतीसाठी, पिण्यासाठी, ही लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर भविष्यामध्ये आपल्याला शेतीसाठी पाणी उपलब्ध राहणार नाही. कारण राज्य शासन असू द्या, केंद्र सरकार असू द्या, पहिलं प्राधान्य हे पिण्याच्या पाण्यासाठी देतं आणि नंतर शेतीसाठी देतं. त्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये जर हे पाणी टिकवायचं असेल तर शेतकऱ्यांनी, शिरूर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी, जाणकार मंडळींनी या गोष्टीवरती आजच काम केलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर खेडमधील भामाआसखेड हे धरण पूर्व खेडमधील शेतीसाठी व पिण्यासाठी वापरण्यात येणार होतं, परंतु आज भामाआसखेडचं पाणी हे पूर्व पुणे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वापरलं जात आहे. तशीच आपली परिस्थिती होऊ नये म्हणून या पाण्यासाठीचा जो संघर्ष सुरू होणार आहे, तो संघर्ष होण्याआधी त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियोजन हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.